ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आत्मकथन शिवभक्तीचा माझा प्रवास हा कार्यक्रम आपण गेली 4-5 दिवसापासून ऐकत आहात. हं? आणि या कार्यक्रमासाठी खूप जणांनी चांगल्या प्रतिक्रिया कळवल्यात. खूप छानही म्हटले. बऱ्यापैकी प्रतिक्रिया कळवल्यात. त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ टाकणार आहे. कुणी कुणी मला प्रतिक्रिया कळवल्या त्याबद्दल. तर आता आपण मागील भागामध्ये ऐकलंय की मला शाळेत घातलं. हं? शाळेचा पहिला दिवस कसा गेला. हं? आणि मी शाळेत मला काही येत नाही, एक दोन, परंतु मला चित्र वगैरे काढायला लागले. मग त्यात शंभूची पिंड काढणे, मारुतीचं चित्र काढणे, मंदिराचं चित्र काढणे, अशा गोष्टी मला येत असत. ते उपजत होत्या, ते नैसर्गिक होत्या, त्याला काही नाही. पण मला एक दोन असा काही प्रकार, अगर ब काही असला काही कार्यक्रम जमत नव्हता, का माझं लक्ष नव्हतं, काय मला ते कळत नव्हतं. पण त्याबरोबरच मला जी मुलं, त्या काळात जास्त शाळेत जाण्याचं प्रमाण मी नव्हतं, परंतु ज्या मुलांबरोबर माझा दोस्ताना झाला, मैत्री झाली, हे मुलं काही बरोबर नव्हती. कारण खराब मुलांचीच माझी दोस्तानी झाली. कारण पोहणारी मुलं ही ते मुलं होते, पुन्हा राना वनात भटकणारी, यांच्याशी जास्त मैत्री झाली. त्यात मैत्रीमध्ये दोन मुलं होते, सभ्य मुलं होते ते. एक तर ते ढोकर गुरुजीचा बाळू आणि बामणाचा राजा म्हणून हे होते. पण ती एकदम सभ्य शांत मुले, भांडण वगैरे काही प्रकार काही करत नव्हते. ते दोघ जणांची जोडी असायची आणि त्याच्यामध्ये आम्ही मिसळायचो. मी कारण त्या दोघांच्यामध्ये मी होतो, घर आमचं मधात होतं ते दुकान, त्याच्यामुळे त्यांची मैत्री जमत होतं. पण ते भीत असत मला. आणि का भीत असत, तर माझे जे दोस्ताने होते ते आगाऊ मुलं होते, शिव्या देणारे, मारामारी करणाऱ्यापैकी. त्याच्यामुळे ती खूप भीत असत आम्हाला. आणि माझं ही मोकारपण म्हणजे गुरुजीच्या घरावर दगडं मारणे त्या पोराच्या नादाने. मी मुळात तसा नव्हतो, परंतु दोस्ताना त्या पोराने केलं तरी आमचं नाव लिस्टाला यायचं. त्याच्यामुळं ढोकर गुरुजी फार वैतागले होते. मला वैतागले होते, त्या मुलांना वैतागले होते खूप. पण त्यांना कुठंतरी एक माझ्याविषयी काहीतरी वेगळं वाटत होतं, एवढं पण लक्षात आहे. कारण ते मला कधी मारत नव्हते. कारण ते कशामुळं मारत नव्हते ते मला माहीत नाही, पण भीत असावेत. अगर मी शिव्या देतो असं काही असेल, अगर ते माझ्याबरोबरची जे दोस्त कंपनी आहे ते आगाऊ आहेत मुलं, त्याच्यामुळं ते तसं करत असतील कदाचित, काय माहीत. फक्त एका दिवशी माझ्या वडिलांना म्हणजे बाप्पांना ते बोलताना मी ऐकलं. दुकानात येऊन बोलत होते की म्हणले तुमचं बारकं खूपच खतरनाक आहे म्हणले. म्हणले त्या दुसऱ्या पोराच्या मुळे, दोस्ताण्यामुळं ते पण घरावर दगड मारतो म्हणले महाराज. आता कसं ते बाकीचं हुशार आहे सगळं, पण ते पोरग बिघडायले म्हणले तुमचं त्या इथल्या गावातल्या पोरामुळं. तर म्हणले मला वाटतं की त्याला तुम्ही शाळेत दुसरीकडे टाकावं, काहीतरी करावं. असं पोरग चांगलं आहे पण बिघडायला लागलं म्हणले ते. आणि ही गोष्ट घरच्यांनी मान्य केली, परंतु मला मार देऊन मान्य केली. एका दिवशी तक्रार केली मास्तरानं, म्हणजे ढोकर गुरुजीनं चांगलीच, की त्या पोरामुळे मला शिव्या दे, पत्रावर दगड मारले वगैरे वगैरे. त्यांनी मला मारलं आणि म्हणले का बरं तसं करायला लागलास, दगड का मारतो. तर मी रडत 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 म्हटलं ती मास्तर आम्हाला शिकवितच नाही म्हणलं. म्हणजे मला शिकवित नाही म्हणलं. मला दुसऱ्या पोराला जवळ घेऊन एक काढायचं, दोन काढायचं, आई म क असलं शिकवतोय आणि मला जवळ बी बोलवीत नाही. आणि मग ते मला काही सांगत बी नाही. मग दुसऱ्या पोराला छडी घेऊन तिथं आईचं
गणपतीचं असलं ते तसलं शिकवितोय आणि मला शिकवित नाही. असं वे म्हणले. म्हणून तू दगड मारतो का म्हणले. मग मग आम्हाला का शिकवणी म्हणलं. हां मग मला शिकवित नसलं मग मी दगड मारले, मग मी काय करू. बरं केलं म्हणले. तसं गुरुजीचा दगड गुरुजीच्या घरावर दगड मारायचे नसतात म्हणले. म्हणले वाईट पोरांना बिघडायला तुला तर तुला शाळेत दुसरीकडे घालतो. म्हणून काय केलं, ही गोष्ट बी होती. आणि दुसरी गोष्ट काय होत होती गावामध्ये, ही जी थोडेसे जरा रॉंग साईडची मुलं होते, ती दोस्तानं होते आमच्या, त्यांच्याबरोबर मी शाळा बुडवून काय छोटाच होतो आता, पहिलीलाच घातलेलं होतं पहिलीला. मग त्यांच्याबरोबर कुठं शेतामध्ये भटकत जायचं, ते आंबे पाडायचे कुणाचे, अशा गोष्टी, कुणाचे ऊस त्या पोरायच्या नात्याने मोडमोडी करणे. मी स्वतः मोडत नव्हतो हो, तुम्हाला खरं सांगायचं. मी दगडं मारले होते, आंब्याला दगडं मारत होतो आंबे पाडण्या, पण मला एवढं नियम मी फक्त प्रति शोधायचं की आंब्याला दगड मारण्यासाठी असं माझा काय असं नियम बसत नव्हता काही. परंतु काय करायचं, मी टेक्निकलचा माणूस. मी एक बंदूक केली अशी गलूर, अशी 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 खडा मारायचा, कधी पडायचा कधी नाही. मग तिच्यावर पोपट वगैरे शेतामध्ये असायचे फिरणे. मग मला वाटायचं, मला कधी बी कल्पना लई यायच्या की लई पोपट व्हा, किती मज्जा आहे त्याची. भुर्र उडायचं, कुणाचा मार नाही, त्याच्या पप्पाचा मार नाही, काय नाही, आपलं मस्त उडायचं. मस्त चांगला पिकलेला आंबा, पाडाचा आंबा घेऊन टोकरीत बसायचं, कुरकुर झाडं कसं, कुणाचं काय नाही, कुणी काय म्हणत नाही, काय नाही. मला पोपट हो वाटायचं. अशा कल्पना यायच्या मला काही काही. आणि हे असं चाललं होतं. मग ती दुसरे काही मुलं, त्यातमध्ये एक येडबा नावाचा एक मुलगा होता, त्याचं नाव खरं नाव श्रीराम होते, पण येडेश्वरीचा नवसाचा मुलगा म्हणून त्याला येडबा नाव ठेवलं होतं. येडाबा म्हणजे येडाई कसं, मुलगी नव्हती मुलगा होता असल्यामुळे त्याचं येडबा नाव. म्हणजे आमच्याकडे येडेश्वरी प्रसिद्ध देवी ना येरमळ्याची, त्या देवीच्या नावामुळे त्याची आई जी होती, म्हणजे ते काय होतं, येडाईची भक्त होती, त्याच्यामुळे ती नवसानं झालेला मुलगा म्हणून त्याचं येडबा नाव ठेवलं. हा खतरनाक कार्यकर्ता, असा खतरनाक कार्यकर्ता होता ना, तो वारला. त्या खतरनाकामध्येच वारला. वाईट वाटतं. पण तो माझ्यापेक्षा मोठा असावा 1-2 वर्षानं तरी. तो असा होता की डाव करा, डाव्या हातानं असा भिरकीने दगड म्हणजे टप्पत, एका टप्पमध्ये तर आंबा खाली, ती बी त्या आंब्याला न लागू देतं, देटावर मारायचा. असा एक नेमबाज. पुन्हा ते स्वतः खात नसतो, मला आठवण आली त्याची. तो स्वतः कधी खाल्लं नाही त्यानं, पण तो आम्हाला द्यायचा. मला तर द्यायचा, म्हणायचा याला पाडता येत नाही, लहान होतो जरा सगळ्यात, याला पाडता येत नाही, मग ती द्यायचा, पाडून द्यायचा आंबे. मग कुणाची बी असू, मग भांडण तंटे ते त्याच्यात निभून घ्यायचं, आम्ही पळून जायचं इकडे तिकडं. हा येडबा त्यानं खूप आंबे चारले, मोहळं झाडायचा आणि ती मोहळ द्यायचा आणून. हे असं दिवसभर भटकायचं शाळा बुडवून. ह्याला कदरून गेलतं आमचं बाप बी आणि मास्तर बी आमच्या ह्यात त्याला. मग त्यांनी ठरवलंच की ह्याला शाळेत दुसरीकडे घालायचं. मग दुसरीकडे म्हणजे जवळचं गाव म्हणजे कुंभेफळ होतं, इथं गावात 4थीपर्यंत शाळा होती, परंतु कुंभेफळला 7वीपर्यंत होती सरकारी शाळा जिल्हा परिषदची. मग तिथे घालायचं ठरवलं. मग तिकडे जरा पास केलं, आम्हाला पहिलीतच पास केलं ढोकर गुरुजीनं. काडी एक रेग येत नव्हती, 1-2 न येतं का माझं नाव स्वतःचं काढता येत नव्हतं, तरी मला पहिलीमध्ये पास करून टाकलं. कारण त्यांनी ही खरखरी जाऊ द्या म्हणला एकदाची बाहेर, म्हणून त्यांनी पहिलीत पास करून मला दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी टीसी दिला. आणि तिकडे घातला, भावानं नेऊन घातला. कुंभेफळ म्हणजे जवळच होतं, 1-2 किलोमीटरवर, 2-3 किलोमीटर येते. तर त्या कुंभेफळमध्ये जिल्हा परिषदमध्ये घातलं. मग तिथला आमचा पुन्हा शाळेचा पहिला दिवस सुरू झाला. शाळेचा पहिला दिवस सुरू झाला. मग आमची चेकिंग हे मला विचारलं पहिल्या दिवशीच. खिस्ते गुरुजी म्हणून होते तिथं, खूप कडक होते. पहिल्या दिवशी आम्हाला घेतलं पुढे. काय नाव, मी म्हणलं संगमी सर.
काय संगमिसर? संगमिसर असलं कसलं नाव तुझं? संगमेश्वरच आहे हो. अरे एड्या, संगमेश्वर असं म्हणले. हां संगमेश्वर म्हणला का तसं? अरे तुझं स्वतःचं नाव तुला सांगता येत नाही. हां, तू कसा रे पहिलीतून दुसरीत गेला? ढोकर गुरुजींनी पास केलंय. ढोकर गुरुजी तर अरे रे रे, काय ब्याद आहे म्हणले. सगळे तसले तुझ्यासारखे पोरं आणून घालता येतं. हं? त्याला होईना गेलं की आमची भरती करून टाकतं, आमच्या डोकेदुखी करून टाकतं. हं? हां म्हणले ठीक आहे संगीत सर. हां बर, आता तुझं संगमेश्वर म्हणायचं नाही. तुझं नाव आहे संगमेश्वर गिरी. संगमेश्वर राजेंद्र गिरी असं सांगायचं नाव. सांग म्हटलं की हां काय म्हणशील? संगमेश्वर राजेंद्र गिरी. अरे नीट बोल ना. परत सांग. संगमेश्वर राजेंद्र गिरी. गिरी. मग हात कर. खान आणखीन लगावली. मग ते मला काय म्हणताही नाही गेलं. म्हणले ठीक आहे नाव काढून दाखव आता. आता मला स्वतः तोंडानं मला नाव म्हणता येईना गेलं तर नाव कसं काढून दाखवायचं? येत नाही गुरुजी. येत नाही का? बरं बरं, ही पाटी इकडं. पाटी घेतली त्यांनी, मस्त मोठ्या अक्षरामध्ये माझं नाव, माझं नुसतं एकटं नाव काढून दिलं. संगमेश्वर काढून दिलं मोठ्या अक्षर पेन्शिल असं. आणि म्हणले आता ही गिरवीत बस. गिरवीत बस. ह्याला कवर गिरविणार? ही येऊपर्यंत ही गिरवायचं गिरवायचं 100 वेळेस गिरवायचं आणि नंतर पुन्हा मला दुसऱ्यांदा काढून दाखवायचं खाली. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुला शाळेत आतमध्ये घेणार नाही. तू बाहेर बसायचं. मग बाहेर काय, एक झाडं होते, शंकेश्वरचे झाडं होते. त्या झाडाखाली बसविलं, शाळामध्ये भरली आणि मला बाहेर बसवलंय. आणि मला एक पार्टनर होता गावातलाच, परमेश्वर नावाचा. ते बी आमच्यासारखा छंद्रा. मला तरी थोडंफार येत होतं, त्याला तरी निवळच काही घैराती होतं. त्याचं आजूळ होतं कुंभेफळ. आणि ते त्याला मला बसवलं. त्याला परमेश्वर आणि मला संगमेश्वर जोडीच लावली आमच्या दोघांची. बसा म्हणले बाहेर. काय बसायचं तर आम्ही इकडे गिरवायचं सोडून समोरून रोड जात होता, मेन रोड, राज्यमार्ग आहे. तर आम्ही इकडून काय गेलं, ट्रक गेली, इकडून काय केलं, लाहिरी गेली, इकडून ट्रुंग गेलंय, इकडून इस्टेच गेली, तिकडून मोजायचं. तुझी इकडून गेलेलं लागलं हे इकडून, आणि आमचं संगमेश्वर गेलं उडत, आणि ती ती ही बी गेलं परमेश्वर बी. मास्तर लांबून बघायचं काय करतेत काय नाही की. ते त्याचं काय बघाय काय करायचं पुन्हा अजून असं बघायचं वरून. मास्तर गेलंय का ते असं कुंपऱ्यात जाऊन बघायचं. गिरवायला लावायचं, मारायचं. दिवसभर आम्हाला बाहेर बसवलं. पहिला दिवस तशा पद्धतीनं गेला. मग दुसऱ्या दिवशी काय केलं, मग आई आलेली होती, आई बी होती ना. आईनं डब्बा करायचं पद्धत, भाकरी. आईनं काढलं भांडण. म्हणजे भांडण, माझ्याच्यानं भाकरी होत नाही, तुला डबा देणं होत नाही, तुला जायचं तर जा, नाही तर शिळे भाकरी घेऊन जा. अगोदरच आईला हौस नव्हती आमच्याबद्दल. तसंच गेलो बिना भाकरीचं. मग गेलो तर तिथं संगमेश्वर काढायला आलं नाही नाव, म्हणून मास्तरनं मारलं. मग इंटरव्हलच्या सुट्टीमध्ये पळून आलो बाहेर. आणि तिथं गावामध्ये एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं कुंभेफळमध्ये, तिकडे जाऊन लपलो. मग पोरं पाठवली तिथून शाळेतून की संगमेश्वर गिरी म्हणले नाही म्हणले शाळेत, कुठे ते बघा म्हणले. ते आले शोधत. मग आम्हाला धरून नेलं मला. मास्तरांना बदललं म्हणले, पळून जातो काय शाळेतून, पळून जातो काय. मारलं तिथं अजून की. मग काय घरी तक्रार संध्याकाळी पोरांनी सांगितलं, लय मारलं तुमच्या पोराला.
मास्तरनी लई मारलं, त्याला नाव काढायला नाही म्हणून पळून गेलता शाळेतून वगैरे वगैरे. मग अजून आमच्या तिथं मास्तरना मारलं, अजून घरी रटे. मग तेवढ्यात आमच्या शेजारीच दुकानच्या शेजारीच ती डोकर गुरुजी राहतो. त्यांनी बघितलं, अरे मग आले ते म्हणले, नका नका मारू म्हणले, महाराज नका मारू, पोरं नका मारू. काय मारू म्हणले, कुठले म्हणले, हिथं शिकायला ते गेलं म्हणून तिथं घातलं तर तिथं तसले दिवे लावायला लागले म्हणले. नाही हो, तुम्हाला खरं सांगू का म्हणले, पोरगं तुमचं चमत्कारिक हो, काहीतरी गुण वेगळा आहे ह्याच्यामध्ये. ते जैनाचे गुरुजी होते. डोकर गुरुजी म्हणजे जैन. तर ते म्हणले, नाही हो, तसं पोरग वेगळं आहे, काहीतरी मला वेगळं दिसतं ह्याच्यामध्ये. कशाचं वेगळं आहे गुरुजी काय म्हणले. नालायक कुठले म्हणले, कुठल्याच मापात बसत नाही, जर शाळेत जात नाही की धर बाहेर घर कुठलं काही येत नाही, मोकारवून फिरत आहे, काय येत आहे. नाही नाही, काहीतरी वेगळे हो ह्याच्यामध्ये. वेगळे तर मग तुम्ही का शिकविलं नाही आमचे, तुम्ही काही तर ठेवलं नाही. अहो त्रास द्यायला हो, इथं त्रास द्यायला ते ऐकत नसतं, मला मारू वाटत नव्हतं. झालं गोष्ट. अशा पद्धतीनं ही आमची शाळा चालली. आणि ही व्हर्च्युअलमध्ये चमत्कारिक गोष्टी घडतच होत्या. रट्टे खायचं, तिथं बी मास्तरीने मारलं, पुन्हा बघितलं. मग मग एक दिवशी मास्तरानं बोलून घेतलं, म्हणले, अरे तुझं नाव किती सुंदर आहे म्हणले तुझं, संगमेश्वर महादेवाचं नाव आहे म्हणले तुझं, आणि तू असं येड्यावनी का करतो रे म्हणले. तसं येड्यावनी म्हणावं तर तू हुशार बी दिसतो, तुला म्हणजे शिकायचं नाही का तुला. शिकायचं ना गुरुजी, मग असं का करतो तू, ऐकत का नाही. कोण आहे तुझे दोस्त. मग आमचे दोस्त मोठ्याले होती, माझ्यापेक्षा मोठ्याले पोरं, ती बी सगळे पळून जाणारी पोरापैकी. ही अशी दिवसांदिवशी तक्रार वाढायच लागली आमची, काही ना काही. घरी आलं की रट्टी, आईनं तर पुन्हा बंदच म्हणली, माझ्याच्यानं डबा ह्याचा करणं होत नाही, पोरगं काही शिकत नाही, काय नाही. याला शाळेमधून आता म्हणले तिथं माझ्याच्यानं होत नाही म्हणले या पोराचं करणं, याला शाळा जाऊ न जाऊ म्हणली मी, आता आम्ही परेशान झालोत म्हणले. असं तसं काही काही झाले, घरात वाद झाले आमच्या घरामध्ये, आणि माझी शाळा बंद करण्याचं ठरविलं. याला शाळेत नाही म्हणले, याला घरी इथंच राहू द्यायचं म्हणले, याला जनावर एक म्हैस नाही तर गाय घेऊन द्यायची म्हणली. आणि गाय घेऊन द्यायची, आणि ह्यानं काय दिवा लावायचं ते लावू जा म्हणले. आहे शेती, ती बघन म्हणले शेती, ही काही शाळा शिकत नाही, ही कुठल्या मापात बसत नाही, निव्वळ मोकार धंदे करायला लागले म्हणले ही. अशा पद्धतीने कंटाळून गेलेले लोक घरातले. आणि मग दुसऱ्या दिवशी मला शाळेत पाठवलं नाही. आता हे दुसऱ्या दिवशी शाळेत पाठवलं नाही आणि पुढे काय झालं हे तुम्ही पुढील भागात ऐकणार आहोत. तर मंडळी, हा भाग कसा वाटला, अगर हे आत्मकथन माझं कसं वाटतं हे तुम्ही अवश्य सांगा, कारण मलाही पुढे सांगायला जरा हुरूप येईल. तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर, नसेल तर मग मी थांबवायला काय अडचण नाही. तर असो, याबरोबरच आजचा भाग इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.